महाराष्ट्र काँग्रेसमध्ये लवकरच मोठे फेरबदल होणार आहेत आणि जवळपास 724 तालुका अध्यक्ष आणि 72 जिल्हाध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे। यामध्ये जवळपास 95% नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचं समजतंय आणि 1 मे नंतर या नियुक्त्या सुरू होणार आहेत अशी माहिती दिली आहे सूत्रांनी। तर काल काँग्रेस मुख्यालयामध्ये एक बैठक झाली आणि या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। या बैठकीला हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, मुकुल वासनिक, के.सी. वेणुगोपाल, रमेश चेन्नीथला हे सर्व महत्त्वाचे नेते काँग्रेसचे उपस्थित होते। त्यामुळे लवकरच आता काँग्रेसमध्ये अंतर्गत मोठे फेरबदल दिसणार आहेत। 72 जिल्हा अध्यक्ष नव्यानं नियुक्त होणार आहेत। 95% नवीन चेहऱ्यांना यावेळी आता संधी दिली जाणार आहे। त्यामुळे जुन्या जाणत्या नेत्यांना यावेळी अशा महत्त्वाच्या पदांवरून डच्चू मिळणार आहे हे निश्चित आहे आणि महाराष्ट्र काँग्रेसमध्ये हे नवीन आता बदलाचे वारे वाहू लागलेले आहेत। 72 जिल्हाध्यक्ष बदलले जाणार आहेत, त्याचप्रमाणे तालुका अध्यक्ष सुद्धा बदलले जाणार आहेत आणि या सर्व बदलांमध्ये 95% नवीन काही लोकांना संधी मिळणार आहे। त्यामुळे निश्चितच काय नेमके हे बदल काँग्रेसमध्ये होतात, त्याचे परिणाम येणाऱ्या निवडणुकांमध्ये कसे होतात हे बघणं महत्त्वाचं असेल। तर काँग्रेस मुख्यालयामध्ये काल एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। या बैठकीला प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उपस्थित होते, त्याचबरोबर विजय वडेट्टीवार, मुकुल वासनिक, के.सी. वेणुगोपाल, रमेश चेन्नीथला हे सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित होते। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना सध्या आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत। उर्वशी, एकंदरीतच काँग्रेसची सर्वच राज्यांमध्ये होत असलेली पिछेहाट आणि त्यातही महाराष्ट्रामध्ये सुद्धा जी पिछेहाट झालेली आहे त्यानंतर आता हे बदल होतात असं दिसतं आहे। 95% नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार आहे। बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय झालाय, काय काय नेमके निर्णय झालेले आहेत? नक्कीच 1 मे नंतर नियुक्ती सुरू होण्याची शक्यता आहे असं समजून येत आहे। एक महत्त्वाची बैठक झाली ज्यात हर्षवर्धन सपकाळ स्वतः इथे राजधानी दिल्लीत पोहोचलेले, बरोबरच विजय वडेट्टीवार, मुकुल वासनिक, के.सी. वेणुगोपाल, रमेश चेन्नीथला हे सगळे नेते उपस्थित होते आणि मिळून एक पूर्ण वेगळा काँग्रेस आता आपल्याला राज्याच्या पातळीवर बघायला मिळेल। पक्षात खूप मोठे असे फेरबदल होणार आहेत, खास करून आताच नुकतं झालेले जे वेगळे निवडणुका आहेत ज्यात ज्या प्रकाराने काँग्रेसचा पराभव झाला आहे आणि जे एक परफॉर्मन्स राहिलाय जो अप टू द मार्क नव्हता आणि त्या म्हणून पक्षांतर्गत जी मोठी फेरबदल होणार आहे असं समजून येत आहे। असे कुठे बघितलं तर 70 असे जिल्हे आहेत आणि त्या जिल्हा अध्यक्षांची नियुक्ती होणार आहे, बरोबरच 700 पेक्षा जास्त असे तालुका अध्यक्ष आहेत त्यांची पण नियुक्ती होणार आहे। ही नियुक्ती 1 मे पासून लवकरच सुरू होणार आहे असं समजून येत आहे, म्हणजेच नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार आहे हे समजून येत आहे। ठीक, उर्वशी धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। उर्वशी खोना आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या।